So let's start with our next unit, that is enzyme. In this lecture we are going to discuss about how the enzyme is, how the nature of enzyme is, and about the history of enzymes, how they function, and how the enzymes are invented. In this topic we are going to discuss. So let's start with some basic. आपल्याला माहित आहे की लाईफ साठी रिक्वायरमेंट असलेल्या कंडिशन काय काय आहेत. व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ लाईफ, की आपल्याकडे आपल्याला ॲनिमल्स मध्ये, ऑर्गॅनिझम्स मध्ये व्हेरियस डायव्हर्सिटी दिसते. आता हे ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहेत, हे आपण कशावरून ठरवू शकतो की लाईफची एक डेफिनेशन आहे, लाईफ कॅन बी एबल टू सेल्फ रेप्लिकेट. लाईफ ही स्वतःला रेप्लिकेट करू शकते, स्वतःचं डिव्हिजन ते करू शकत असतं. आणि आणखी एक फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे लाईफसाठी, एक आणखी एक फंडामेंटल कंडिशन आहे लाईफसाठी. So that is, organism must able to catalyze chemical reaction efficiently and selectively. To catalyze chemical reaction, त्यांच्या बॉडीमध्ये चालणाऱ्या त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये चालणाऱ्या रिएक्शनला त्यांनी स्वतः कॅटलाइज करायला पाहिजे आणि सिलेक्टिव्हली कॅटलाइज करायला पाहिजे. ही लाईफची एक रिक्वायरमेंट आहे. ऑर्गॅनिझम मस्ट एबल टू catalyze chemical reactions effectively and selectively. So for the life we have a two fundamental requirement. First, the living entity must self replicate. जो ऑर्गॅनिझम आहे तर त्याने स्वतःला सेल्फ रेप्लिकेट करायला पाहिजे. जस्ट वेट, आय हॅव कॉल. तर आपण म्हटलं की लिव्हिंग लाईफ साठी आपल्याला दोन रिक्वायरमेंट गरजेचे असतात, की लाईफ मस्ट बी सेल्फ रेप्लिकेट आणि एका ऑर्गॅनिझमला त्याच्या बॉडीमध्ये ज्या काही रिएक्शन चालतात त्या सेल्फ कॅटलाइज असल्या पाहिजे. सो ऑर्गॅनिझम्स मध्ये ऑर्गॅनिझम मस्ट एबल टू catalyze chemical reaction effectively and selectively. So all the chemical reaction in the body of organism must be catalyzed properly, effectively and selectively. So this all the work for the catalyzation of the reaction is done by a proteinous nature molecule, that is enzyme. तर आपण आता बघूया की एन्झाईमची गरज काय. आपल्याला माहिती आहे, आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये ग्लायकोलिसिस बघितलं. ग्लायकोलिसिस मध्ये काय केलं आपण, त्या शुगरचं कॅटलाइज करून त्याच्यापासून एनर्जी आपण डिराईव्ह केली. ग्लुकोज पासून ग्लुकोजला ब्रेकडाऊन केलं. ग्लुकोजच्या ब्रेकडाऊन नंतर आपल्याला काहीतरी एनर्जी डिराईव्ह झाली इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे फूडला काय केलं आपण, फूड कुठून मिळाला आपल्याला, एखाद्या सोर्स पासून मिळाला. फूड काय होता आपला, सुक्रोज आपण म्हटलं, दॅट इज द ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज अल्टिमेटली ब्रेकडाऊन इनटू glucose, and with the process of glycolysis we got the ATP in the form of energy. So sucrose पासून आपण एनर्जी डिराईव्ह केली. एनर्जी डिराईव्ह झाल्यानंतर याचं ब्रेकडाऊन CO2 अँड वॉटर मध्ये आपलं त्याचं ब्रेकडाऊन झालं. सो दिस प्रोसेस इज अवर एक्झॉर्जेनिक प्रोसेस. एक्झॉर्जेनिक प्रोसेस झाली आपली. म्हणजेच एक्झॉर्जेनिक प्रोसेस मध्ये फ्री एनर्जी ही रिलीज होत असते. आपल्याला या प्रोसेस पासून काहीतरी समथिंग फ्री एनर्जी ही रिलीज झाली, म्हणजे अल्टिमेटली एनर्जी आपली रिलीज झाली. सो या एनर्जीचा वापर आपण बॉडीमध्ये करतो, विचार करण्यासाठी, धावण्यासाठी, पळण्यासाठी, जेवण करण्यासाठी. तुम्ही तुमचा अभ्यास करत असेल तर त्या अभ्यासासाठी फ्री एनर्जीचा वापर आपण करत असतो. सो for move, this energy is used for various activity, various physical or mental activity of our body. So this process is thermodynamically favorable. ही प्रोसेस काय आहे, ही प्रोसेस थर्मोडायनामिकली फेवरेबल आहे. म्हणजेच ही प्रोसेस चालण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या एन्झाईमची गरज नसते. आपण म्हटलं होतं गरज नसू शकते. ही प्रोसेस इज थर्मोडायनामिकली फेवरेबल प्रोसेस आहे. म्हणजे सुक्रोजचं अल्टिमेटली कन्व्हर्शन
कार्बन डायऑक्साइड मध्ये आणि वॉटर मध्ये ही होणारच आणि त्याच्यापासून एनर्जी ही रिलीज होणारच, बट इट इज स्लो. ही प्रोसेस काय आहे? स्लो. ही प्रोसेस स्लो आहे. स्लो कधी आहे? जर आपण एन्झाईमचा यूज करत नसू तर ही प्रोसेस आपली स्लो होणार. आणि ह्युमन बॉडीला तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण धावतो, जेव्हा आपण पळतो, त्यावेळेस आपल्याला इन्स्टंट एनर्जीची रिक्वायरमेंट असते. इन्स्टंट ग्लुकोज आपल्याला लागते, इन्स्टंट एटीपी आपल्याला लागते, मसल्स हायपॉक्सिक कंडिशन मध्ये जातात, त्यावेळेस ग्लुकोजची रिक्वायरमेंट आपल्याला असते. तर आपल्याला इन्स्टंट एनर्जीची रिक्वायरमेंट आपल्याला लागते. पण ही आपण प्रोसेस म्हटलं की इट इज थर्मोडायनामिकली फेवरेबल, बट इट इज स्लो प्रोसेस. ही प्रोसेस स्लो आहे. पण आपण आपल्या बॉडीमध्ये असं होतं का, की आपण ग्लुकोजचा ग्लास, आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असली त्यावेळेस आपण ग्लुकोजचा ग्लास पिलो, एक ग्लास ग्लुकोजचं पाणी आपण पिलो, त्यावेळेस असं होतं का की ग्लुकोजचा ग्लास संध्याकाळी पिलो आणि सकाळी पिलो आणि त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एनर्जी मिळाली? तर तसं होत नाही. आपल्याला इन्स्टंट ही आपली एनर्जी मिळते. इन्स्टंट एटीपीचं फॉर्मेशन आपल्या तिथे होतं, इन्स्टंट ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आपल्याला होतं. ती प्रोसेस काय होते? इन अ सेकंड, इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती प्रोसेस होत असते. दिस प्रोसेस, ही प्रोसेस फास्ट करण्यासाठी इन दी बॉडी ऍट द सेल्युलर लेवल वी नीड एन्झाइम्स. त्यासाठी आपल्याला एन्झाइम्सची गरज असते. सो सुक्रोज इज कन्झ्युम्ड अँड एनर्जी रिलीज इन द सेकंड. सो आपण बघूया इथं, जर आपण एखाद्या सेम सुक्रोजला आपण फिजिकल फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. जर एखाद्या प्लांट मधून सुक्रोज किंवा सिंपल शुगरची बॅग समजा आपण कन्सिडर करा, सिंपल शुगरची बॅग समजा आपण एखाद्या प्लांट पासून एक्स्ट्रॅक्ट केली, समजा ऊसापासून आपण साखर तयार केली. सो ही साखर वर्षानुवर्ष तशीच राहू शकते, है ना, वर्षानुवर्ष तशीच राहू शकते. पण एक काळ असा येईल की ही शुगर डिग्रेड होऊन जाईल, ही शुगर डिकम्पोज होऊन जाईल, याचं ऑक्सिडेशन होऊन जाईल आणि ही शुगर CO2 आणि वॉटर मध्ये ही कन्वर्ट होऊन जाईल. पण याला किती वर्ष लागेल हे आपण सांगू शकत नाही. याला खूप वर्ष लागू शकतात. सिंपल शुगरला कंप्लीट ब्रेकडाऊन करण्यासाठी खूप वर्ष लागू शकतात. पण आपल्या बॉडीमध्ये दिस शुगर इज स्प्लिटेड, इज कन्वर्टेड इंटू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्याला एनर्जी मिळते. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये शुगर कंझ्युम केल्यानंतर आपल्याला खायचं वाटते की बा आपल्याला बॉडीमध्ये एनर्जी आली आहे असं आपल्याला फील होतं. सो दिस ऍक्टिव्हिटी, दिस फास्टिंग ऑफ रिएक्शन, दिस कॅटलिसिस ऑफ रिएक्शन इज डन बाय specifically the proteinous nature molecule, that is enzyme. So what are the enzymes? Enzymes are the catalyst. म्हणजे in presence of, इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जी रिएक्शन स्लो होत असेल, आपण म्हटलं की शुगरची बॅग काय असेल, ही आपण जर तशीच ठेवली, एखाद्या रूम मध्ये पॅक करून ठेवली आणि खूप वर्षानं जर येऊन बघितले तर आपल्याला त्यामध्ये काही ना काही अमाऊंट मध्ये शुगर आपल्याला प्रेझेंट झालेली दिसेल. ती शुगर कंप्लीट ब्रेकडाऊन झालेली नसेल. पण आपल्या बॉडीमध्ये शुगर गेल्यानंतर ती शुगर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून आपली एनर्जी डिराईव्ह होत असते. सो अशा पद्धतीनं एन्झाईमचं आपलं फंक्शन, खूप महत्वाचं फंक्शन आपल्या बॉडीमध्ये आहे, सेल्युलर लेवलवरती आहे, की एन्झाईम कॅटलाइज द स्पेसिफिक रिएक्शन. सो एन्झाईम इज अ कॅटलिस्ट. व्हॉट इज एन्झाईम्स? एन्झाईम्स काय आहे मग? एन्झाईम्स म्हणजे इट इज अवर बायो कॅटलिस्ट. आता केमिस्ट्री वाले बघत असतील, केमिस्ट्रीमध्ये खूपदा टर्म ऐकली असेल की तुम्ही, एखादी रिएक्शन आपल्याला फास्ट करायची आहे, मग त्यासाठी तुम्हाला कॅटलाइस्ट तिथे ऍड करावं लागेल. सो कॅटलिस्ट ऍड केल्यानंतर ती रिएक्शन काय होते? ती रिएक्शन फास्ट डेव्हलप होते. सो आपण केमिस्ट्रीमध्ये काय यूज करतो? समजा एखादी ऑर्गॅनिक रिएक्शन आपल्याला, इनऑर्गॅनिक रिएक्शन आपल्याला फास्ट करायची आहे. सो तिथे एखादा मॉलिक्यूल आपण टाकला, एखादा कंपाऊंड तिथे आपण टाकला, ज्याच्यामुळे काय झालं, एखादी हीट हीट दिल्यानंतर आपल्याला मॉलिक्यूल तो ऍक्टिव्ह झाला आणि स्पेसिफिक ऍक्टिव्हेटेड मॉलिक्यूल तो काय करेल? ती रिएक्शन कॅटलाइज करेल, ती रिएक्शन फास्ट करण्याचा ती प्रयत्न करेल आणि ती रिएक्शन फास्ट झाल्यानंतर इन अ लेस टाइम वी गॉट दी प्रोडक्ट. सबस्ट्रेट पासून आपल्याला प्रोडक्ट आपल्याला मिळेल. सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट आपल्याला मिळेल आणि सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट मिळवण्याचं काम हे फास्ट कोण करतं? हे फास्ट कोण करतात? कॅटलिस्ट. सो आता आपल्या बॉडीमध्ये, बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये तशाच पद्धतीने कॅटलिस्ट प्रेझेंट असतात. तर त्या कॅटलिस्टला म्हटलं आपण, तर दॅट कॅटलिस्ट इज अवर एन्झाईम. सो द कॅटलिस्ट प्रेझेंट इन द बायोलॉजिकल सिस्टीम आर द एन्झाईम, अँड
सो अशा पद्धतीने एन्झाइम्स आपले असतात. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस ऑर नो? प्लीज रिप्लाय इन द चॅट बॉक्स. कन्सेप्ट समजला एन्झाइमचा, एन्झाइमचं काय फंक्शन असतं ते समजलं? येस. सो आपण बघूया आता कशा पद्धतीने एन्झाइम आपलं काम करत असतं. एक बेसिक बघूया. थेरॉटिकल आपण नंतर बघू नेहमीप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण थेरॉटिकल बघतो. सो फर्स्ट वी हॅव अ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे रिएक्शन जिथून स्टार्ट होते, तर तो इनिशियल मॉलिक्यूल असतो आपला सबस्ट्रेट. ज्या ज्या ठिकाणून आपली रिएक्शन स्टार्ट होते. समजा ग्लायकोलिसिस आपली स्टार्ट करायची आपल्याला. ग्लायकोलिसिसचा सबस्ट्रेट कोण आहे मग आपला? ग्लुकोज. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रिएक्शन इज अवर सबस्ट्रेट. जिथून रिएक्शन स्टार्ट करायची आपल्याला तो असतो आपला सबस्ट्रेट. सो एखादा आपण सबस्ट्रेट कन्सिडर केला तर त्या सबस्ट्रेट पासून आपल्याला समथिंग प्रोडक्ट आपल्याला तयार करायचा आहे. समजा ग्लायकोलिसिस पासून आपल्याला पायरुवेट करायचं आहे. ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला ग्लुकोज पासून पायरुवेट तयार करायचं आहे. म्हणजे ग्लायकोलिसिस आपला काय झाला? सबस्ट्रेट झाला आणि पायरुवेट काय झाला? आपला प्रोडक्ट झाला. तर आपण बघितलं ग्लायकोलिसिस इज 10 स्टेप प्रोसेस. त्या 10 स्टेप मध्ये 10 प्रकारचे व्हेरियस एन्झाइम्स आपण बघितले. तर ते एन्झाइमने काय केलं? त्या एन्झाइमने तीच रिएक्शन कॅटलाइज केली, तीच रिएक्शन फास्ट केली. विदाउट द एन्झाइम ग्लुकोज हा पायरुवेट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. जरी एन्झाइम जरी बॉडीमध्ये प्रेझेंट नसला तरी ग्लुकोज हा पायरुवेट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. पण ती रिएक्शन खूप आणि खूप स्लो असेल. तर ती रिएक्शन आपल्याला फास्ट करायची आहे. तर ती रिएक्शन फास्ट करण्यासाठी आपल्याला इन्स्टंट एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. सो इन्स्टंट एनर्जी रिक्वायरमेंट इन्स्टंट एनर्जीची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी, ती रिएक्शन आपल्याला फास्ट करण्यासाठी आपल्या बॉडीने काही कॅटलिस्ट डेव्हलप केले. बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कॅटलिस्टला आपण एन्झाइम म्हटलं. सो एन्झाइम काय करतो? सुरुवातीला एक एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार करतो. म्हणजे आपला एन्झाइम सबस्ट्रेट सोबत काहीतरी इंटरॅक्शन करतो आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतो किंवा ती रिएक्शन फास्ट करतो. म्हणजे अशा एखाद्या स्टेजेसला स्टेजवरती सबस्ट्रेटला नेऊन टाकतो की जिथे त्याची एनर्जी हाय होईल आणि त्याची रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. दॅट इज एन्झाइम. सो इथे काय झालं? आपलं कॅटलिसिस झालं, समथिंग इथे चेंजेस झाला. एन्झाइम काय करतो मग? एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार करतो. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर सबस्ट्रेट त्याच्या हाय एनर्जी स्टेट मध्ये आल्यानंतर substrate is converted into product. In this diagram you are shown here there is a yellow dot, yellow rounded structure तुम्ही बघू शकता आणि इथे same yellow rounded structure is converted into the blue rounded structure and this trigonal part is converted into green. म्हणजे इथे कलर चेंजेस इथे झाला म्हणजे सबस्ट्रेटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय. सो मग एन्झाइमने काय केलं? एन्झाइमने सबस्ट्रेटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन केलं. तर ज्याप्रमाणे एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनला होता त्याच पद्धतीने एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स बनले. म्हणजे जिथपर्यंत आपला प्रोडक्ट तयार होत नाही तिथपर्यंत एन्झाइम हे त्या सबस्ट्रेट सोबत इंटरॅक्ट करत असतं आणि जसा प्रोडक्ट तयार झाला त्यानंतर एन्झाइमचे आपलं काम संपलं आणि एन्झाइम हा आपला सेपरेट होऊन जातो आणि प्रोडक्ट आपला सेपरेट होऊन जातो. म्हणजे यावरून अल्टिमेट कन्क्लुजन काय लावू शकता तुम्ही की एन्झाइम डू नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन, इट ओनली कॅटलायझेस द रिएक्शन. एन्झाइम कधीच रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, तो फक्त रिएक्शनचा स्पीड वाढवतो. विदाउट एन्झाइम रिएक्शन ऑल्सो कॅन हॅपन. एन्झाइमच्या शिवाय रिएक्शन होऊ शकतात बट त्या स्पीडने कमी असतात. तर त्याचा स्पीड वाढवण्यासाठी एन्झाइम काम करतो. एन्झाइम नेव्हर पार्टिसिपेट इन द रिएक्शन. इफ एन्झाइमने इथे पार्टिसिपेट केला असता तर सम सॉर्ट ऑफ इथे काहीतरी एन्झाइमचे पार्ट्स आपल्याला तिथे दिसले असते. एन्झाइमचं काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसलं असतं. तर अशा पद्धतीने एक सिंपलचा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे एन्झाइम. सो एन्झाइमचं नेचर कशा पद्धतीने असतं? एन्झाइम्स आर हायली स्पेशलाइज्ड प्रोटीन्स. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये आपला डीएनए प्रेझेंट आहे, ज्याच्याकडे आपलं जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, प्रत्येक सेलकडे प्रेझेंट असतं. जेनेटिक मटेरियल सेलकडे प्रेझेंट आहे. म्हणजेच त्या जेनेटिक मटेरियल मध्ये कशाची इन्फॉर्मेशन आहे?
त्या जेनेटिक मटेरियल मध्ये प्रोटीन कोडिंगची इन्फॉर्मेशन आहे. सो that protein is coded by a specific genetic material that is DNA. DNA कडे त्याची इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे. आपल्याला माहिती आहे की प्रोटीनला खूप सारे स्ट्रक्चर असतात. त्याला प्रायमरी स्ट्रक्चर असतं, त्याला सेकंडरी स्ट्रक्चर असतं, त्याला टर्शरी स्ट्रक्चर असतं. सो प्रोटीन्स आर ऍक्टिव्ह इन देअर टर्शरी स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चर मध्ये ऍक्टिव्ह झाल्यानंतर प्रोटीन काही स्पेसिफिक स्ट्रक्चर एक अडॉप्ट करतं आणि ऍज अ एन्झाईम म्हणून प्रोटीन इथे यूज होऊ शकतो. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा आपण सेलमध्ये मायक्रो मॉलिक्युल्स बघितले होते तेव्हा तुम्हाला ग्लुकोज, प्रोटीन्स, लिपिड या सगळ्यांबद्दल सांगितलं होतं की कोणत्या मॉलिक्युलचं काय फंक्शन आहे. सो प्रोटीन कॅन ऍक्ट ॲज अ एन्झाईम्स. मोस्टली 99% एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर. काही एक्सेप्शन त्यामध्ये असू शकतात. सो त्या प्रोटीनकडे समजा आपण एक कार्टून इथे बघतोय की एक तुम्हाला एन्झाईम दिसतंय आणि एक सबस्ट्रेट तुम्हाला दिसतंय. म्हणजे एन्झाईम कडे एक अशी स्पेसिफिक साइट असते ज्याला आपण ऍक्टिव्ह साइट म्हणतो, जिथे आपला सबस्ट्रेट हा अटॅच होऊ शकतो. या ऍक्टिव्ह साइट वरती हा सबस्ट्रेट इथे अटॅच होऊ शकतो आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं कॉम्बिनेशन तयार झाल्यानंतर इथे रिएक्शन कॅटलाइज होण्याचं काम हा करू शकतो. सो अशा पद्धतीने एक ऍक्टिव्ह साइट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आता एन्झाईमचं नेचर काय आहे आपलं? एन्झाईम इज अ हायली प्रोटीन इन नेचर. इट इज स्पेशलाइज्ड प्रोटीन. एक स्पेशलाइज्ड प्रोटीन असतो. त्याचं एक स्पेसिफिक फंक्शन असतं. म्हणजे आपल्याला इथे काय असेल? हा एन्झाईम खूप साऱ्या अमिनो ऍसिडच्या चेन पासून बनलेलं एक 3D एक टर्शरी स्ट्रक्चर असलं. सम एन्झाईम ऑल्सो वर्क इन देअर सेकंडरी स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने अमिनो ऍसिडच्या चेन पासून बनलेलं एक स्ट्रक्चर, एक प्रोटीन, त्यापासून आपला एक तो ऍक्ट ऍज अ एन्झाईम. तो एन्झाईम म्हणून आपला ऍक्ट करू शकतो आणि त्याच्याकडे एक साइट असते ज्याला आपण ऍक्टिव्ह साइट म्हणतो, की ज्या साइटवर सबस्ट्रेट जाऊन आपला बाइंड होऊ शकतो आणि तिथे एन्झाईम सबस्ट्रेट रिएक्शन आपली होणार आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर इट कॅटलायझेस द रिएक्शन अँड कन्व्हर्शन ऑफ सबस्ट्रेट इनटू प्रोडक्ट अँड अल्टिमेटली तो निघून जाणार. आता या सगळ्यांच्या काही थेरीज आपल्याला सायंटिस्टने दिलेल्या आहेत की कोणी म्हणतं एक लॉक अँड की सारखं मॉडेल असतं ज्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसतंय. कोणी म्हणतं लॉक अँड की सारखं मॉडेल नसतं, दुसऱ्याच पद्धतीचं काहीतरी मॉडेल असतं. एक हायली स्पेसिफिसिटी नसते ऍक्टिव्ह साइट आणि सबस्ट्रेट मध्ये एन्झाईमच्या. आणि याच्यावरून एन्झाईमच्या स्ट्रक्चर वरून हे डिफाईन होत असतं की रिएक्शनचा रेट कशा पद्धतीने आहे. रिएक्शनचा रेट कशा पद्धतीने आहे हे याच्यावरून ठरत असते की त्याची ऍक्टिव्ह साइट कशा पद्धतीने आहे. तर याचे व्हेरियस थिअरीज, रेट ऑफ रिएक्शन कशा पद्धतीने होतं, रिएक्शनचा रेट कशावरती डिपेंड असतो, एन्झाईमच्या फंक्शन मध्ये कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात, हे आपण जसं जसं समोर जाऊ तसं तसं बघूया. तर आता आपण बघूया की एन्झाईमचं इंट्रोडक्शन, एन्झाईम मध्ये काय काय स्पेसिफिक असतं ते आपण आता बघूया. सो पण म्हटलं की एन्झाईम इज द मोस्ट रिमार्केबल and highly specialized protein. Why it is called as highly specialized protein? Because it is specialized for their active site. आपण इथे आधीच्या डायग्राम मध्ये बघितलं की इथे फक्त ट्रायंगल शेपचा एक सबस्ट्रेट इथे लागू शकतो. हा सबस्ट्रेट इथे लागू शकतो. एक जर आपला स्क्वेअर शेपचा सबस्ट्रेट असला तर इथे हा लागणार नाही, इथे हा जाणार नाही. आणि एन्झाईम आणि सबस्ट्रेट मध्ये स्पेसिफिसिटी ही खूप अबंडंट अमाउंट मध्ये प्रेझेंट असते. म्हणजे स्पेसिफिक एन्झाईम ऍक्ट फॉर द स्पेसिफिक सबस्ट्रेट. ग्लुकोज 6 फॉस्फेट ला ग्लुकोज 1,6 बिस फॉस्फेट मध्ये कन्वर्ट करणारा एन्झाईम कोणता होता? जाऊ द्या. ग्लुकोजला ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट करणारा एन्झाईम कोणता होता? हेक्झोकायनेज एन्झाईम किंवा ग्लुकोकायनेज एन्झाईम, जो की फक्त आणि फक्त कशावरती ऍक्ट करू शकतो, फक्त आणि फक्त ग्लुकोज वरती ऍक्ट करू शकतो. त्याचा ग्लुकोज हा अल्टिमेट सबस्ट्रेट असेल. विदाउट द ग्लुकोज इट कॅन नॉट ऍक्ट ऑन एनी अदर सबस्ट्रेट. तर अशा पद्धतीने त्याचा स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते की एन्झाईम्स आर हायली स्पेशलाइज्ड प्रोटीन. इट आर
दे आर स्पेसिफाईड फॉर देअर सबस्ट्रेट, तो त्याच्या सबस्ट्रेट सोबत स्पेसिफाईड हा असतो. एन्झाइम्स हॅव एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅटॅलिटिक पॉवर, त्यांच्यामध्ये कॅटॅलिटिक पॉवर असते. आता कॅटॅलिटिक पॉवर म्हणजे काय, की रिएक्शन स्पीड अप करण्याची पॉवर, रिएक्शनला फास्ट करण्याची पॉवर त्यांच्यामध्ये असते. ऑफ्टन फॉर ग्रेटर दॅन दॅट ऑफ सिंथेटिक ऑर इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट. सिंथेटिक किंवा इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट जे बॉडीच्या बाहेर बनवलेले असतात, लॅब मध्ये बनवलेले असतात, त्यांच्यापेक्षा फार मोर कॅटॅलिटिक पॉवर, फार मोर कॅटॅलिटिक इफिशियन्सी त्यांच्यामध्ये असते. आपण बायो कॅटलिस्ट हे सिंथेटिकली तेवढ्या स्पेसिफिक स्पीड मध्ये, तेवढ्या स्पेसिफिक कॅटॅलिटिक पॉवर असणारे एन्झाइम हे आतापर्यंत आपण डिराईव्ह करू शकलो नाही. सो इट हॅज हाय डिग्री ऑफ स्पेसिफिसिटी फॉर देअर सबस्ट्रेट, त्यांच्या सबस्ट्रेटसाठी त्यांच्यामध्ये हाय स्पेसिफिसिटी आहे. म्हणजे स्पेसिफिक एन्झाइम कॅन ऍक्ट फॉर द स्पेसिफिक सबस्ट्रेट. इट ऍक्सिलरेट म्हणजे इट फास्ट द केमिकल रिएक्शन, इट ऍक्सिलरेट द केमिकल रिएक्शन ट्रिमेंडसली, खूप जास्त प्रमाणात ते रिएक्शन फास्ट बूस्ट करतात, त्यांचं रिएक्शनचं बूस्टअप ते करत असतात. दे फंक्शन इन aqueous solution अंडर व्हेरी माइल्ड कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड पीएच. टेम्परेचर आणि पीएच च्या व्हेरियस कंडिशन्स मध्ये व्हेरियस कमी कमी प्रमाणात फ्लक्च्युएशन असल्यामुळे जे नॉर्मल टेम्परेचर असतं बॉडीचं किंवा सेलचं, नॉर्मल पीएच वरती ते काम करू शकतात. त्यांचं फ्लक्च्युएशन जे असतं, आता काही काही एन्झाइम जे असतात काही स्पेसिफिक पीएच वरती काम करतात, काही स्पेसिफिक टेम्परेचर वरती काम करतात, तर टेम्परेचर डिपेंडंट असतात. पण मोस्ट ऑफ द एन्झाइम हे जनरल टेम्परेचर आणि जनरल पीएच वरती काम करतात. आता आयडियल टेम्परेचर काय आहे आणि आयडियल पीएच काय आहे ते आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. जसं जसं आपण बघणार आहोत कंपोनंट्स एन्झाइमचे, त्यांची फॅक्टर अफेक्टिंग टू एन्झाइम्स, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्यामध्ये आपण बघूया की आयडियल टेम्परेचर आणि आयडियल पीएच हे काय असतं एन्झाइमसाठी. Enzymes are the central to every biochemical processes acting in organized sequence. आता तुम्हाला माहिती आहे की ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एन्झाइमचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे, त्या बायोकेमिकल प्रोसेसचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. तर ते का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण की एन्झाइम जे असतात ते स्पेसिफिक सिक्वेन्सनीच काम करत असतात, त्यांचा सिक्वेन्स हा चेंज होत नाही. त्यासाठी त्यांचं स्पेसिफिक नेचर टू सबस्ट्रेट हे डिपेंडंट असतं. म्हणजे जर बॉडीमध्ये ग्लुकोजच प्रेझेंट नाही तर हेक्झोकायनेज काम करणार नाही, ग्लुकोकायनेज काम करणार नाही, बिकॉज दिस एन्झाइम्स आर स्पेसिफिक टू देअर सबस्ट्रेट. सो इथे आपण लिहिलंय एन्झाइम्स आर सेंट्रल टू एव्हरी बायोकेमिकल प्रोसेस ऍक्टिंग इन ऑर्गनाइज सिक्वेन्स. त्यांचा सिक्वेन्स हा ठरलेला असतो कारण की दे आर डिपेंडंट ऑन देअर सबस्ट्रेट. दे कॅटलाइज दी हंड्रेड्स ऑफ स्टेपवाइज रिएक्शन दॅट डिग्रेड न्यूट्रिएंट मॉलिक्यूल. न्यूट्रिएंट मॉलिक्यूलचा डिग्रेडेशन साठी ते मदत करतात. कन्झर्व अँड ट्रान्सफॉर्म केमिकल एनर्जी, केमिकल एनर्जी ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मदत करतात. ईटीएस मध्ये तुम्ही बघितले असेल. आणि ग्लायकोलिसिस मध्ये डिग्रेडेशन ऑफ न्यूट्रिएंट मॉलिक्यूल, ग्लुकोजचं कशा पद्धतीने आपण डिग्रेडेशन केलं. इट मेक बायोलॉजिकल मायक्रोमॉलिक्यूल फ्रॉम सिंपल प्रिकर्सर. ग्लुकोज पासून ग्लायकोजन कशा पद्धतीने तयार झाला हे तुम्ही बघितलंच आहे मागच्या लेक्चर मध्ये. म्हणजे सिंपल ग्लुकोज मॉलिक्यूल पासून एक ग्लुकोजची चेन कशा पद्धतीने तयार झाली, ग्लायकोजन कशा पद्धतीने तयार झालं हे तुम्हाला आपण शिकलोच. तर अशा पद्धतीने एन्झाइमचे काही फंक्शन असतात. सो आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया आपल्याला की एन्झाइम शिकण्याची गरज काय आपल्याला, आणि एन्झाइमचे इन्व्हेन्शन कशा पद्धतीने झालं, त्याची हिस्ट्री, आणि पुढे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्झाइम आणि क्लासिफिकेशन ऑफ एन्झाइम हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना?